अवनी भीतीने आणि दुःखाने निशब्द होऊन डोळे फाडून स्नेहाकडे बघत राहिली. तिच्या आईबाबांना कळत नव्हते की अवनीला काय झाले आहे, कसले दुःख आहे. धड खातपीत नाही, झोपेतही घाबरून ओरडत उठते. त्यांनी तिला खूपदा विचारूनही तिचे जणू काही शब्दच हरवले होते. आठवड्याभरात अवनी खंगल्यासारखी दिसायला लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली. एके रात्री आईजवळ झोपलेल्या अवनीला जाग आली. पुन्हा तीच चिरपरिचित हाक. ती उठून बसली. आई गाढ झोपेत होती आणि दाराजवळ तिला आकाश उभा असलेला दिसला. भारावल्यासारखी ती त्याच्या दिशेने चालू लागली. मित्रमैत्रिणींनो, पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि पूर्ण कथेचा आनंद घ्या. अवनी भीतीने आणि दुःखाने निशब्द होऊन डोळे फाडून स्नेहाकडे बघत राहिली. तिच्या आईबाबांना कळत नव्हते की अवनीला काय झाले आहे, कसले दुःख आहे. धड खातपीत नाही, झोपेतही घाबरून ओरडत उठते. त्यांनी तिला खूपदा विचारूनही तिचे जणू काही शब्दच हरवले होते. आठवड्याभरात अवनी खंगल्यासारखी दिसायला लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली. एके रात्री आईजवळ झोपलेल्या अवनीला जाग आली. पुन्हा तीच चिरपरिचित हाक. ती उठून बसली. आई गाढ झोपेत होती आणि दाराजवळ तिला आकाश उभा असलेला दिसला. भारावल्यासारखी ती त्याच्या दिशेने चालू लागली. मित्रमैत्रिणींनो, पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि पूर्ण कथेचा आनंद घ्या.